तर आज आपण पट्टदकळ आणि ऐहोळे हे ठिकाणं बघून रात्रीच्या स्टेसाठी जाणार होतो हम्पीला। मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की महाकुटा, पट्टदकळ आणि ऐहोळे, त्याचप्रमाणे हम्पी हे आपल्या कारने ड्रॉप करायचं शेवटचं ठिकाण होतं। तर ही कार आपल्याला हम्पीला सोडणार होती। जवळजवळ 4 तासाचा प्रवास करून आम्ही हम्पीला पोहोचलो। हम्पीला अर्चना गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक केलेली, अगदी विरूपाक्ष मंदिराच्या मागच्या बाजूला ही रूम आपण बुक केलेली। होमस्टे होता तो, पण बाकी सगळ्या फॅसिलिटी होत्या आणि तिथनं सगळी ठिकाणं अगदी जवळ असल्यामुळे आपण हम्पी येथील या रूम थोड्या छोट्या होत्या, पण कपलसाठी या रूम बेस्ट आहेत। आणि मेन म्हणजे काय की या ज्या रूम आपण म्हणजे होमस्टे बुक केलेला तिथनं सगळी ठिकाणं अगदी जवळ होती। विरूपाक्ष मंदिर फक्त 5 मिनिटावर, हे सगळीच ठिकाणं एकदम वॉकेबल होती, तुम्ही सहज चालत जाऊ शकता अशी। आणि जर तुम्हाला तो पर्याय नको हवा असेल तर तुम्ही हम्पी आयलंडलासुद्धा राहू शकता। तिथले हॉटेलचे व्ह्यूजसुद्धा एकदम छान आहेत, एकदम निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहायचा पर्याय हवा असेल तर हम्पी आयलंडला राहू शकता। परंतु मला अशी रूम हवी होती की जी मंदिराच्या जवळ किंवा जिथनं बाकीची ठिकाणं अगदी सहज आपण चालत जाऊ शकू म्हणून। तर 7,200 रुपयामध्ये आम्ही अर्चना गेस्ट हाऊसमध्ये 2 रूम बुक केलेल्या होत्या 2 दिवसासाठी। आता हे झालं रूमचं बुकिंग आणि संध्याकाळी पोहोचल्यानंतर आम्ही 7:30 वाजता निघालो विरूपाक्ष मंदिराकडे। हॉटेलच्या जवळच असल्यामुळे सहज चालत आम्ही तिथे आलो। चालत आल्यानंतर विरूपाक्ष मंदिराला भेट देत असताना तुम्हाला मंदिरामध्ये एंट्री केल्या दर्शन होतं ते लक्ष्मण हत्तींचं आणि अनेक परदेशी पर्यटक खास करून लक्ष्मण हत्तींचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे गर्दी जमा झाली होती। आणि आम्हीसुद्धा लक्ष्मण हत्तींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गेलो विरूपाक्ष मंदिरामध्ये। तर जर तुम्हाला हम्पी फिरायचं असेल तर डिसेंबर टू फेब्रुवारी या काळातच तुम्ही हम्पीला भेट द्या, कारण बाकीच्या वेळी बघितलं तर हम्पीमध्ये प्रचंड उकाडा असतो आणि ही सगळी ठिकाणं तुम्हाला चालत बघायची असतात। त्यामुळे तुम्ही भेट देण्यासाठी डिसेंबर टू फेब्रुवारी या काळाची निवड करा। तर आता तुम्ही बघू शकता आम्ही विरूपाक्ष मंदिरामध्ये आलो आहोत। घरातील सगळ्या मंडळींनी लक्ष्मण हत्तींचा आशीर्वाद घेतला आणि आता आपण जातोय विरूपाक्ष मंदिराकडे। मंदिराच्या आवारात सुंदर अशा रांगोळ्या बायकांनी काढलेल्या होत्या आणि दीप लावलेले होते, त्यामुळे सगळा भाग असा लखलखून गेलेला होता दिव्यांच्या उजेडामध्ये आणि सुंदर असा परिसर आहे। अतिशय सुंदर असं कोरीवकाम इथे केलेलं आहे। पण आम्ही आलो ती रात्रीची वेळ होती, पण शक्यतो तुम्ही विरूपाक्ष मंदिराला जाताना सकाळच्या वेळी म्हणजे उजेडामध्ये जा। आणि मी ठरवलेलं होतं की जेव्हा पण वेळ मिळेल, कारण आमच्याकडे हम्पी फिरण्यासाठी फक्त 2 दिवस होते, म्हणजे आजचा दिवस पकडला, आजचा दिवस म्हणजे 7 वाजल्यानंतरचा, तर 2.5 दिवस तुम्ही म्हणू शकता, 2.5 दिवस होता। आणि हम्पी फिरण्यासाठी म्हणजे जितके दिवस घ्याल तितके कमी आहे। तुम्ही जर टाईमचं नियोजन केलं तर 2 दिवसासुद्धा फिरू शकता, पण जर तुम्हाला एकदम लवकर उठून फिरणं शक्य नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त 3 दिवसाचा तरी हम्पीचा प्लॅन बनवा, कारण हम्पी फिरायला 3 दिवस तरी पाहिजेत सगळ्या गोष्टी निवांत छान बघण्यासाठी। आम्ही 2 दिवसामध्ये म्हणजे 2.5 दिवसामध्ये आम्ही हम्पी फिरलो। तर 2 दिवसामध्ये कसं फिरलो तर आम्ही सकाळी पहाटे लवकर उठून म्हणजे जवळजवळ 4:30-5 हाच आमचा टाईम होता हम्पी बघण्याचा। तर 4:30 वाजता घरातनं निघालेलो होतो दोन्ही दिवशी, एका दिवशी 4:30 वाजता आणि दुसऱ्या दिवशी 5-5:30 वाजता। त्यामुळे आमची हम्पीची सगळी ठिकाणं छान व्यवस्थित बघून झाली। पण तुम्हाला शक्य नसेल इतक्या सकाळी उठून बघणं, तर तुम्ही 3 दिवसाचा हम्पीचा प्लॅन करू शकता। हम्पी फिरायला मिनिमम 3 दिवस तरी पाहिजेत आणि अतिशय सुंदर असं हम्पी आहे। फक्त तुमचं फिरण्याची कॅपॅसिटी पाहिजे, चालण्याची कॅपॅसिटी पाहिजे। तर आता आपण आलो आहोत हम्पी येथील विरूपाक्ष मंदिरामध्ये। इथे आतमध्ये जास्त फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मला काही जास्त शूट करता नाही आलं, पण अतिशय सुंदर असा हा परिसर आहे हम्पीमधला। हा मंदिराचा गाभारा, मंदिराचा परिसर बघून झाल्यावर तुम्ही नक्की मागची बाजू बघायला जा। मागे गेल्यावर तुम्हाला एक तलाव बघायला मिळेल, इकडे तलावाला पुष्करणी असं म्हणतात। तर ही पुष्करणी बघून जेव्हा तुम्ही मागच्या बाजूनी जाता तेव्हा सरळ गेल्यावर तुम्हाला सुंदर असा तुंगभद्रा नदीचा काठ लागतो आणि या नदीच्या काठी तुम्ही हम्पीला गेल्यावर जरा वेळ तरी बसा, सगळा तुमचा दिवसभराचा थकवा अगदी निघून जातो। इतका सुंदर हा तुंगभद्रेचा काठ आहे। आत्ता आमच्याकडे वेळ नव्हता कारण रात्र झालेली होती,
त्यामुळे मग आता वेळ आहे तर जायचं कुठे, तर विरूपाक्ष मंदिर बघून झालं आणि विरूपाक्ष मंदिर बघून झाल्यावर तुंगभद्रा नदीच्या काठी न जाता आम्ही हम्पी बाजार बघण्याचं ठरवलं. ज्या दिवशी आम्ही दिवसा आलेलो विरूपाक्ष मंदिर बघायला, त्या दिवशी मात्र आम्ही तुंगभद्रा नदीच्या काठी बसायला नक्की गेलेलो. तर आता विरूपाक्ष मंदिरापासून फक्त 5 मिनटं लागतात, त्यामुळे तुम्ही कोणतीही ऑटो वगैरे पकडू नका. अगदी सरळ चालत जा. चालत गेल्यावर तुम्हाला लगेच अगदी समोर तुम्हाला हम्पी बाजार लागेल. हम्पी बाजारामधल्या गोष्टी युनिक आहेत, पण एक पण सांगू शकते की इथल्या वस्तू खूप कॉस्टली होत्या. पण वेगळ्या युनिक गोष्टींची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हम्पी बाजार बघायला नक्की जा. आता आमच्याकडे वेळ पण होता, आता संध्याकाळी सगळी ठिकाणं बंद झालेली. मग करायचं काय, तर म्हटलं मस्तपैकी संध्याकाळची वेळ म्हणजे 8-8:30 वाजलेले. आम्ही हम्पी बाजारामध्ये जवळजवळ 1 तास फिरलो. सगळं हम्पी बाजार एक्सप्लोअर केलं. आणि तुम्हाला शॉपिंगची आवड असेल तर हम्पी बाजारला नक्की विजिट करा. आणि त्यानंतर आम्ही हम्पी बाजारमधली जी हॉटेल पण आहेत ती जास्तीत जास्त 9-9:30ला सगळी हॉटेल बंद होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला हम्पीमध्ये जेवण करायचं असेल तर लवकरात लवकर रात्रीचं जेवण करून घ्या. आम्ही जवळजवळ 9 वाजता, तिथल्या 8:30 का 9च वाजलेले, एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो. पण खरं सांगू, आम्हाला तिथलं जेवण फारसं आवडलं नाही. एकतर जेवण अर्धं कच्चंच होतं, म्हणजे जितकं ते हॉटेल हायफाय होतं, कॉस्टली होतं, त्यामानाने जेवण एवढं काही खास नव्हतं. आणि कंपेअर केलं तर बदामीच्या तुलनेत हम्पी थोडं कॉस्टलीच आहे. रात्रीचं जेवण केलं आणि आम्ही निघालो हॉटेलला जायला. तर रात्री लवकरच जेवण करून आम्ही रूमवर गेलो, आराम केला, कारण सकाळी लवकरच आम्हाला जायचं होतं अंजनाद्री हिलला. आणि दिवसासुद्धा आम्ही विरूपाक्ष मंदिर बघितलं आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे जॉईन केलेला आहे की सकाळी उजेडामध्ये विरूपाक्ष मंदिर कसं दिसतं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर चला बघून घेऊया. तर त्या दिवशी रात्री गेलेलो विरूपाक्ष मंदिरामध्ये. आता सकाळचा व्ह्यू बघायला चाललो. वेळ आहे म्हटलं सकाळी पुन्हा एकदा विरूपाक्ष मंदिरात जावं. तर हे आहे त्याचं गोपूर. नाही मंदिराच्या मागूनच रस्ता आहे ना तिकडे जायला. हां, आणि तिथे चहा वगैरे प्यायला पण आहे. चपला घेऊन जाऊ ना. प्लास्टिक नॉट अलाउड. वॉटर बॉटल एम्प्टी. Before it was insane, after that taste was better. That's why I was running outside. हम रात को आए थे तब टिकट नहीं था, अभी टिकट है. हाथी, हाँ लक्ष्मी हाथी.
तर आता हेमकुटा हिलवर जायचं होतं सनसेट बघायला, पण इकडचं वातावरण आहे ना, 2 दिवस झाले आम्ही कालपासून आलो आहेत सनसेट बघायचं, पण वातावरण पूर्ण ढगाळ आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आम्हाला सनसेट बघण्याऐवजी आम्ही सकाळी सूर्योदय बघितला आहे, सनराईज. आणि आता आम्ही जातोय रूमवर थोडंसं फ्रेश होऊन. तुंगभद्रा नदीच्या काठी बसायला जाणार आहे निवांत छान असं. आणि बघा तुम्ही रूम बघू शकता, अगदी जवळ हे विरूपाक्ष मंदिर. आणि आता आमची रूम येईल इकडे, आमचा होमस्टे आहे. तर मागे विरूपाक्ष मंदिर आहे आणि विरूपाक्ष मंदिराच्या बाजूला हेमकुटा हिल.